नमस्कार मित्रांनो, अमित योजना हेल्प या चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। नवीन माहिती नियमित पाहण्यासाठी अमित योजना हेल्प चॅनेलला लगेच सबस्क्राइब करा। या चॅनेलवर तुम्हाला मिळेल केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती, तीही अगदी सोप्या आणि स्पष्ट मराठीत। चॅनेल सबस्क्राइब करा आणि सरकारी योजना समजून घ्या तुमच्या भाषेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सुरू करूया हे वीज बिल वाचवण्याचं मिशन। दर महिन्याला तुम्हाला वीज बिल जास्त येतं का? तुमचं लाईट बिल म्हणजे डोक्याला ताप झालाय का? तर हाच व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 10 सोपे आणि प्रभावी उपाय, जे वापरले तर तुमचं लाईट बिल 50% पर्यंत कमी होऊ शकतं। आजही अनेक घरात किंवा टंगस्टेन बल्ब वापरले जातात। हे बल्ब खूप वीज खातात। LED बल्ब हे 80% वीज वाचवतात आणि ते 10 वर्षांपर्यंत टिकतात। सुरुवात इथून करा, घरातले सगळे बल्ब LED करा। दिवसा घरात दिवे लावण्याची सवय आहे का? मग ही सवय बदला। पडदे बाजूला करा, खिडक्या उघडा आणि नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग करा। फ्री लाईट, फ्री बचत। टीव्ही, सेट टॉप बॉक्स, चार्जर आणि मिक्सर सुद्धा काही वेळा स्टँडबायवर राहतात, पण माहिती आहे का ही उपकरणं बंद असूनही वीज वापरतात? स्विचमधूनच बंद करा, ह्याला म्हणतात फॅन्टम पॉवर, जी महिन्याला 200 युनिट्स पर्यंत खर्च करू शकते। फ्रीजचा दरवाजा सतत उघडू नका। फ्रीज योग्य टेम्परेचरवर ठेवा, ना खूप थंड ना खूप गरम। एसी वापरताना 24 डिग्री सेल्सिअस वर ठेवा। प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस बदलामुळे 6% अधिक वीज लागते, हे लक्षात ठेवा। वॉशिंग मशीन, वेळ वाचवा, वीज वाचवा। दररोज थोडे थोडे कपडे धुण्याऐवजी आठवड्यातून 2 वेळा कपडे धुवा। वॉशिंग मशीन इको मोड मध्ये वापरा। स्मार्ट प्लग्स वापरा। स्मार्ट प्लग म्हणजे काय? असं प्लग जे तुमचं विजेचं कन्सम्प्शन मोजतं आणि वेळेवर स्विच बंद करतं। वायफाय स्मार्ट प्लग्स आता स्वस्तात मिळतात। मोबाईलवरून उपकरण बंद चालू करता येतात। मोबाईल चार्जर सतत प्लगमध्ये ठेवू नका। मोबाईल चार्जिंग नंतर चार्जर प्लगमधून काढायला विसरता, मग ही सवय आजच बदला। सतत प्लग इन राहणं, यामुळे वर्षाला 100 युनिट्स पर्यंत वीज खर्च होतो। सोलर सिस्टीम, दीर्घकालीन उपाय। जर तुमच्याकडे स्वतःचं घर असेल तर एक सोलर सिस्टम बसवण्याचा विचार करा। महिन्याला 120 ते 130 युनिट्स निर्माण होतात। सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी 4 ते 5 वर्षांत रिटर्न मिळतो। सरकारकडून सबसिडी सुद्धा मिळते। महावितरण सोलर योजना तपासा। वीज मीटरवर लक्ष ठेवा। महावितरणच्या ॲपमध्ये लॉग इन करा आणि दररोज वीज वापर किती युनिट्स आहे ते बघा। मीटरचा फोटो घ्या, युनिट्स लिहून ठेवा। स्वतःचा ऑडिट करा। काय बदल केल्यावर युनिट्स कमी झाले हे लगेच लक्षात येईल। कमी युनिट वापरणाऱ्यांसाठी दर कमी। जर तुम्ही महिन्याला 100 युनिट्सपेक्षा कमी वीज वापरली तर कडून कॉन्सेशन मिळतो। त्यामुळे घरात सगळ्यांना वीज वापरायची शिस्त लावा। नको तिथं नको ते चालू ठेवू नका। चला तर या होत्या 10 महत्त्वाच्या सवयी आणि ट्रिक्स। 1. LED बल्ब। 2. नैसर्गिक प्रकाश। 3. स्टँडबाय बंद। 4. फ्रीज AC योग्य वापर। 5. वॉशिंग मशीन। 6. स्मार्ट प्लग। 7. चार्जर। 8. सोलर सिस्टम। 9. मीटर ट्रॅकिंग। 10. कमी युनिट वापराचा फायदा। या सगळ्या गोष्टी नियमित केल्यास वीज बिलात कमीत कमी 500 रुपये 1000 रुपये पर्यंत बचत होऊ शकते। मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लगेच लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या अमित योजना हेल्प परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। वीज बचत हीच खरी देशसेवा। पुन्हा भेटू एक नवा उपयोगी व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।